मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 6 महिने पूर्ण झालेत आणि आज 11 जून आजच्या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो आणि आज मस्साजोगमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्तच अर्थातच आजच्या स्मृतिदिनानिमित्त गावकऱ्यांकडून गावामध्ये अशा पद्धतीने बॅनर लावण्यात आलेत आणि या ठिकाणी त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यात आलेला आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त यापूर्वी झालेलं रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल किंवा पशुपक्ष्यांसाठी पिण्यासाठी केलेले पानवटे असतील, या सर्व गोष्टींचा या बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे। यापूर्वी या मस्साजोगमधले बॅनर जर पाहिले तर न्याय पाहिजे अशा प्रकारचे बॅनर होते, मात्र आता हे बॅनर बदललेले आहेत आणि यामध्ये आमचा राजा न्यायाच्या प्रतीक्षेत असा त्यावरती उल्लेख करण्यात आला आहे। बेटी बचाओ बेटी पढाओ, झाडे लावा झाडे जगवा, रक्तदान शिबिर आणि स्वच्छता मोहीम ज्या माध्यमातून गाव स्वच्छ देखील सरपंचांनी केलं, या सर्व गोष्टींना या माध्यमातून उजाळा देण्यात आला आहे। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी हे सर्व बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी आमचा राजा न्यायाच्या प्रतीक्षेत अशा पद्धतीचा उल्लेख 6 महिन्यानंतर या ठिकाणी करण्यात आला आहे आणि आज संपूर्ण गावकऱ्यांनी या ठिकाणी त्यांच्या केलेल्या कार्याला वाढदिवसाच्या निमित्तानं उजाळा दिलेला आहे आणि आज त्यांची आठवण संपूर्ण गावकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हे गावामधलं प्रवेशद्वार आहे मुख्य, त्या दोन्ही बाजूला ही सर्व जी वृक्ष आहेत ही सुद्धा संतोष देशमुख यांनी यापूर्वी या ठिकाणी रोपण केलेलं होतं। अगदी छोट्या रोपट्यांपासून ते त्यांनी या सर्व झाडांचं संगोपन केलेलं होतं आणि आज हे सर्व वृक्ष मोठे झालेले आहेत। या वृक्षांच्या सावलीमध्ये हे सर्व गावकरी येतात, मात्र आज वाढदिवसाच्या निमित्तानं हे सर्व गावकरी आणि देशमुख कुटुंबीय त्यांना आठवणीत ठेवण्यासाठी या ठिकाणी बॅनर लावून त्यांच्या सर्व कार्याला उजाळा देताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।